एक पुण्यातला मोठा सद्गृहस्थ ज्याला अजित पवारांच्या विरोधात केस दाखल करायची होती. धरणात पाणी नाही तर मुतुका इंदापूरमधलं असं वक्तव्य होतं. अजितदादांचं ते वक्तव्य व्हायरल झालं होतं. त्या व्यक्तीला पुण्यात केस दाखल करायची होती. तो बऱ्याच वकिलांकडे फिरला, केस दाखल करायची आहे. परंतु अजितदादा हे नाव ऐकून बऱ्याच जणांच्या हातपायचे थरथर होत होते की आम्ही कसं करायचं, काय करायचं. बऱ्याच वकिलांनी ती केस नाकारली. मग त्या व्यक्तीचा तो पत्रकार मित्र होता. त्याने सांगितलं की यार एक वकील है, सुना है, डॅशिंग है, सर्किट है, रागीट है, परंतु नॉलेजेबल आहे, त्याला भेट. तर ती व्यक्ती मला शोधत आली आणि त्याने सांगितलं की आपल्याला अशी अशी केस करायची आहे, तू लढणार का. माझ्याकडे स्वतःहून चालून ती व्यक्ती शोधत आली आणि मला करायचंच होतं. तर मी घेतला. मग ती केस पुण्यात ॲडमिट झाली. ॲडमिट झाल्यानंतर मी एवढा खुश झालो. मला त्या व्यक्तीने थोडेफार पैसे दिले, परंतु मला त्या पैशाचा नाद नव्हता. मला वाटलं होतं की या प्रकरणात आता केस ॲडमिट झाली, पेपरला सकाळी माझे नाव वगैरे येतील. परंतु पेपरवाल्यांनी माझं नाव छापलंच नाही, ते फक्त त्या व्यक्तीचं नाव छापलं.